चल राणा, तिथले उशीर व्हायलाय. काय बी करून 2 द्यायला उडकली पाहिजे. एक काय 10 यायला लागलं तरी चालेल, पण त्यासनी शोधून काढायचं. अंजलीबाई, तुम्ही आहेत काय? जरा तांबे द्या की. अंजलीबाई, तुम्ही आहेत काय? अंजलीबाई, तुम्ही आहेत ना? गोदक्का वहिनी कोण आहे? अंजलीबाई, तुम्ही आहेत ना? एवढं तांबे द्या की. अहो, हसताय काय? तांबे द्या की, मला लय उशीर व्हायलाय. हो, डोळ्यात साबण गेलाय ना? काय दिसणं झालंय? द्या की. मी कशाला देऊ? स्वतःचा स्वतः घ्या की. मलाही काम आहेत आणि स्वावलंबन माहितीये ना तुम्हाला. द्या की. आडल्या नाडल्याला मदत करायची असती. बरं ठीक आहे, देईन मी. पण मला काय मिळणार? अहो, तुम्ही मनशीला ते देतो, पण आधी तेवढं तांबे द्या की. देताय ना? हो, द्या की. घ्या. हे बघा बघा, इकडे घ्या घ्या. द्या. हो, तुमचा समोर आहे तांबा, घ्या ना. द्या. अहो, द्या की. अहो, हे बघा. हे बघा, आता पट्ट्यात दिसत नाही तर बघा मी काय करतो ते. नाही तर काय? अहो, तर थोडी मारून मग म्हणू नका पाणी खराब झालं म्हणून. मारून दाखवा उडी. खरंच सांगतोय. हा, मारून तर दाखवा. ठीक आहे, मी खरंच सांगालोय. मी उडी मारेन. मारा ना मग. बघा. हा, बघा बघा, खरंच सांगतोय. मारा तर. अहो अहो, तुम्ही हात सोडा ना लवकर. मला उशीर होतोय शाळेत जायला. हात सोडा तुम्ही. मी बी सांगत होतो ना मला उशीर होतोय म्हणून. तेव्हा मी गंमत केली हो. सोडा ना तुम्ही. माझी आंघोळ ती तुमची तुम्ही करा. स्वावलंबन. धरे खा. मम्मी, तू समजून सांग की पप्पासनी. ए नंदे, खा मुकाट्यानी. तू किती बी हातापाय पडलीस नव तरी तुझे पप्पा तुला इथं ठेवून घेणार नाहीत. ताईसाहेब, बॅग भरल्या. कधी निघायचं तेवढं सांगा. ही एक आमच्या 5वीला पुजली बर का.
काकी कालची पुरणपोळी एकदम गोड झालती बघा, एकदम गोड मस्त. मम्मी हिला फुकटची कारली जरी दिली का नाही तरी बी तिला ती गोडच लागते. काय सर असं का म्हणताय सर? या पाठरा की नाही ना हो तुमची? हा मग गोड लागतंय तुला, तुला कडू लागतंय आणि तू पाठरा की नाही याचा काय संबंध? अक्का अक्का वाची मला. गोंधळे मामा काय हे अख्खा गाव शोधतोय तू मस्ती आणि तुम्ही कुठे गायब आहे? तोंड लपून फिरतोय. का रे तू काय कुठली चोरी केलीस वय? आता तसं समजा. म्हणजे म्हणजे तुम्ही तो घोटाळा केलाय का काय? नाही नाही, कोण म्हणलं? माझा काय संबंध? संबंध नाही तर मग गायब का झाला बतास? अगं अक्का, एवढा मोठा घोटाळा काय नसताना साहेबांच्या अंगावर शेकला, उद्या माझ्या अंगावर आला तर? मला कुठेतरी लपव अक्का. ए बाबा, आधीच नंदिताचे पप्पा माझ्यावर खार खात्यात, त्यात तुझा आणि वैताग नको. तुझं काय बी झोल झपाटा असतील ना व ते तू निस्तर. नाही नाही अक्का, मी सापडलो तर मला अटक होईल, तुझा भाऊ तुरुंगात जाईल. पण मला एक सांग, तू अचानक इकडं कसा आलास? अगं बायको हाटूनच बसली म्हणून तिला माहेरी सोडायला आलतो. आता काय बी करून इथून गायब व्हायला पाहिजे मला. मग हिमालयात जा, आमच्या दाराशी नग. नंदिताच्या पप्पांना कळलं तर तुला आतच करतील बघ. नाही नाही जातो, पण कोणी काय विचारलं तर काय सांगू नका. आम्ही काही सांगायच्या आधी तूच घावशील. चल टळ लवकर. तू पण काय बोलू नको हा नंदिता. आमचा ना फायदा ना तोटा, आम्ही कशाला सांगू? आमच्या अपमानाचं उट्ट निघत असेल तर आम्ही नाही बोलणार कुठं. चल निघ निघ लवकर. मम्मी आम्हाच तर का नाही या जोंधळेवरच डाऊट यायलाय बर का. अगं काय झालं तरी आपलंच रक्त हाय. झोल झपाटा केल्याशिवाय गमतय वय. आता अंगलटीला आलं तेव्हा आमची आठवण आली. अजून इथंच? अजून निघाला नाही वय? हे घ्या एसटीचे पैसे. चालत जायचा विचार आहे का काय? तसं असेल तर लवकर निघा, म्हणजे दिवा लागणे पतूर पोचशीला. एसटीचा वेळ झालाय, निघा. ताई सर बॅग आणू काय? आणतेच आणतेच. ताई सर चला. मम्मी सुकिरा जा. येतो. आबा 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 चहा गार झाला की? मी गरम करून आणतो लगेच. अहो आबा गरम करून आणलास की? काल जोंधळ्यांच्या घराकडे गेलतो, काय पत्ताच नाही त्यांचा. तुम्हाला काय फोन आलता काय? आबा त्यांचं असं गायब होणं म्हणजे काय भानगड आहे बघा. आबा आबा काय झालंय? अहो आबा ऐका की. आबा ते जोंधळ्यांचं सांगायचं. आबा काय झालंय?
आबा असं काय करायला काय झालं? काय कळना झालंय बघा. ते जोंधळ्यांचं सांगत होतो ते बी ऐकलं नाही. चहा बी गार प्यायले ते. मला तर लई टेन्शन यायलंय. अहो तुम्ही काही काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होईल. हे वाटतं तसं नाही. हे काहीतरी वेगळंच आहे. आपण आबासने डॉक्टरांकडे घेऊन जावं काय? हो हो हो, तुम्ही जरा शांत व्हा. आता मी आज शाळेत जाईल, मग संध्याकाळी आल्यावर काय ते बोलूयात आपण. पक्क नव? हो, आज माझा पगारही जमा होईल. दवाखान्यात जायला पैसे लागतील ना. होय, हे बी खरंय म्हणा. ठीक आहे, मी साहेबरावसाठी वैरण घेऊन येतो. राधाताई, लईच ऊन आहे बघ. चल बाई चंदे, पटाक दिशी चल. ओ ताई साहेब, हा चंदे, ऊन चढायच्या आत पटाक दिशी घरला पोचू ग. परत काळं बिळ झालं तर गोरं व्हायला क्रीम नाहीत त्या गरीबाच्या घरला. चल. अहो ताई साहेब, काय आता? ऐक की. अव तुम्ही कशाला 1760 ते क्रीम लावत बसता? अहो बेसनानी तोंड धुवा की, लय चकाकी येते चेहऱ्यावर. माझं बघा. अगं बाई, खरंच आमचं डोळं दिपलं ग तुझं सौंदर्य बघून. खुळी आहे. चल पटाक दिशी. अगं काय झालं? चल. ताई साहेब, तुम्हाला की नाही तुमचीच फक्त काळजी आहे बघा. इथं बघा, मी या बॅगा घेऊन बघा, माझा हात बघा कसं काळं निळं पडले ती. ताई साहेब, तुम्हाला एक सांगू, म्या का नाही एक काम करते. म्या का नाही ही काळी बॅग आहे का नाही ते डोसक्यावर घेते. हा ग खाली ठेव दे. अहो म्हणजे वजन सहन होईल. कसलं वजन सहन होईल ग? आमच्या खानदानाची आबरू जाईल, त्याचं काय करायचं मग? अहो बॅग म्या माझ्या डोसक्यावर घेणार, आबरू तुमची कशी जाईल? अगं खानदानी माणसासनी हे असं बॅगा डोसक्यावर घेणं शोभतंय काय? बरं दिसतंय काय ते? हे बघा ना, आता चंदा तू आमच्या संकट आहेस म्हणल्यावर तू बी खानदानी नोकरच आहेस. हा, तेव्हा चल आमच्या संघटनेत. नोकर नाही, पाठराखीन आहे म्या. बरं ठीक आहे, पाठराखीन नोकर. हा चल. ताई साहेब, या बॅगा म्या माझ्या डोसक्यावर ठेवल्यावर तुमची आबरू जाते. परत या घरात म्या येणार नाही, पाऊल ठेवणार नाही, अशी मोठी डरकाळी फोडून आला बाहेर. हा ना, आता त्याच घरात बिनलाजासारखं आपण चालूया, तेव्हा नाही बाई तुमची आबरू जात. आणि त्यात सन्निधा घरात घेत्याल का हकलून देत्याल ते बी माहित नाही आपल्याला. खरंच ग चंदे, नाही म्हणजे आता त्या घरात परत घेत्याल का नाही हे मोठं कोडच आहे. त्या घरात घेतलं बी पाहिजे आणि आमचा तोरा बी कायम टिकला पाहिजे. असं काय तर कर की चंदे. आता का नोकर आहे ना मग म्या तुमची? अगं ते असं असं आमच्या तोंडातनं निघून गेलं ग. पण ऊन बघ किती किती ऊन आहे. उन्हाचं आमचं डोसकं जरा हलकं होतंय, माहिती आहे ना तुला. हे बघ चंदे, तू का नाही आमची खानदानी पाठराखी नाहीस. तुला असं येता जाता कुणी हसू नये, कुणी काही बोलू नये म्हणून तुला म्हणलं ही बॅग अशी डोसक्यावर घेऊ नकस. हा सांग बरं आता काय डोसक्यात आहे तुझ्या? ताई साहेब, काम असली की कशी गोड बोलतासा बघा तुम्ही. ठीक आहे. आमच्या पप्पांचं काळीच दगडाचं म्हणून त्यांनी आम्हाला हकलून दिलं घरातनं. आता तू बी तसंच वागा आडमुट्यावानी. ताई साहेब आहे नव्ह आम्ही तुझी, हाय नव्ह? मग काय तर सांग की आयडिया. नाही कशी सांगू, अहो उन्हानं माझं डोकं हल्ले, मला घाम बी आलाय. हे बघा, हे बघा. एक काम कर चंदे, तो पदर खोचलायस का नाही तो काढ बरं, आणि असं जरा हलव. हा वारा येईल म्हणजे जरा हलव. हा येतंय का वारा? वाटतंय गार? आता सांग बरं काय डोसक्यात आहे तुझ्या, सांग. काय सांगू, काल मला ते 2 पुरणपोळ्या खायच्या होत्या, तुम्ही माझ्या हातात हिसकावून घेतल्यासा, हावरी म्हणल्यासा मला. त्याचं काय? बरं त्याच्यासाठी आम्ही तुझी माफी. माफी तुझी कधीच नाही मागणार. वारा आमास निघाल. नोकरानं कायम नोकरासारखं वागायचं बरं का चंदे. आमासनी सुचली आयडिया. जा तिकडे. ताई साहेब, कसली आयडिया? काल त्या गरीबासनी पुरणपोळी करणं काय जमलं नसल
मग आमचं लाडकं राणा भाऊजी होळीच्या दिवशी पुरणपोळी न खाताच बसला असत्या. आता हे काय आम्हाला सहन होणार आहे व्हय? म्हणून मग आम्ही आमच्या सोयी गैरसोयी समद बाजूला ठेवून घरी बनवलेल्या पुरणपोळ्या त्या गरीबासनी घेऊन आलो. अहो ताईसाहेब, पुण्यानं तुमचं बी डोसकं हल्लंय वाटतं. अहो आपण कुठं आणले ती पुरणपोळ्या? झाली का नाही पंचायत? ए, पैशावाल्या माणसांची कधी बी पंचायत होत नसती चंदे. आम्ही दुकानातनं रेडीमेड पुरणपोळ्या विकत घेऊ आणि पुरणपोळ्या दिसल्या की राणा भाऊजी असं आमासनी घरला घेत्याल हसत हसत. कळलं काय? ऑल्टी डोसक. चल. माझ्याच बोलण्यात आयडिया आली आणि म्हणून मी आज फॉल्टी. गोदाक्का ते गोदाक्का कसल्या विचारात पडलीस? सूरज, अरे वाहन सामान समजच भरायला पाहिजे बघ 2 दिवसात. सपलंय काय सगळंच? नाही म्हणजे 2 दिवसाचं हाय. वाड्यात नाही येताना जेमतेमच घेऊन आलो रे आपण. अगं मग आणजा की जाऊन. कसं? राणा आणि अंजलीला काय सांगू नगस यातलं. त्यांच्या काळजीत अजून भर पडायची. गोदाक्का, अगं मी काहीच सांगणार नाही त्यासनी. हे बघ, आणि माझ्याचं काय होतं ते बघतो मी. तू उगाच काळजी करू नकोस. आलोच मी. काय झालं? हा, काय नाही. सूरज, काय झालं सांग. गोदाक्का, अगं मी म्हणलोय खरं खरं माझ्याकडे काहीच सोय नाही. पैसा कुठनं आणायचं काय कळणं झालंय बघ. मी शाळेत जाते. हा. काय झालं? काय नाही. काय झालं गोदाक्का? नाही, काय नाही झालेलं. काही नाही. कसं? तुमच्या चेहऱ्यात सांगतायत काहीतरी झालंय. काय झालं? कसलं टेन्शन आहे का? टेन्शन? कुठं? कसलं टेन्शन? सांगा बरं, काय झालंय? नाही ग, काय नाही. वाणसामान संपलंय का? नाही, अजून 2 दिवसाचं आहे तसं. वय हो, म्हणजे आज ना उद्या भरावंच लागेल ना. ठीक आहे, आपण आज भरूया. वहिनी, अहो तुम्ही काळजी करू नका त्याची. मी आहे की, मी बघतो सगळं. कसं? तुमच्याकडे पैसे नाहीयेत माहितीये मला भाऊजी. काही काळजी करू नका. माझ्याकडे 3000 रुपये शिल्लक आहेत. अगं पर हे ठेवा, घ्या. अगं तुझ्याकडे एवढंच आहेत ना? हो, पण आता पगार झाले की येतीलच की अजून. तोवर ह्यातून जेवढं गरजेचं सामान आहे तेवढं आणा. घ्या. आता लई जपून खर्च करायला पाहिजे बघ. पण गरजेच्या गोष्टी आणाव्याच लागतील ना. वहिनी, मी कामाचं काहीतरी लवकरच बघतो. तोवर तुम्ही सांभाळून घ्या. काय भाऊजी, अहो तुम्ही एवढं मनाला लावून घेऊ नका. आपल्या माणसांना आपणच सांभाळून घ्यायचं ना.